पाठ 7. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आपल्या सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर याप्रमाणे असतात. तुमच्या लक्षात येतंय का बघा. प्राथमिक भक्षक हे शाकाहारी असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार हे स्वयंपोषी असतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि यावर इतर सजीव प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. द्वितीयक भक्षक म्हणजे मांसाहारी. उदाहरणार्थ बेडूक, घुबड हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यानंतर सर्वोच्च भक्षक म्हणजे वाघ, सिंह याप्रमाणे हे मांसाहारी प्राणी इतर प्राण्यांना खातात, इतर प्राणी मात्र यांना खात नाहीत. आणि उभयाहारी म्हणजे मिश्राहारी, उदाहरणार्थ माणूस हे शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला म्हणतात अन्न साखळी. प्रत्येक साखळीमध्ये अशा 4 किंवा 5 किंवा त्याहून जास्त कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो. त्यातूनच अन्नजाळं निर्माण होतं. जसं एखादा सजीव इतर अनेक सजीवांचं भक्ष असतो. म्हणजे एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पानं खातो, मात्र तोच कीटक बेडूकही खातात, पालही खातात, पक्षीही खातात. आता जर हे आपण एखाद्या आकृतीने दाखवायचं असं ठरवलं तर सरळ रेषेतल्या अन्न साखळीच्या ऐवजी गुंतागुंतीचं जाळंच तयार होईल की नाही. त्यालाच म्हणायचं निसर्गातील अन्नजाळं. यानंतर ऊर्जेचा मनोरा. अन्न साखळीतल्या प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीमध्ये अन्न घटक आणि ऊर्जेचं प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जातं. म्हणजे काय तर उत्पादक पातळीवर सर्व वनस्पती असतात. प्रथम पोषण पातळीवर शाकाहारी प्राणी की जे ह्या वनस्पतींना खातील. द्वितीय पोषण पातळीवर या शाकाहारींना खाणारे मांसाहारी. आणि तृतीय पोषण पातळीवर शाकाहारी, मांसाहारी, वनस्पती या सर्वांना खाणारे उभयाहारी. त्यामुळे ऊर्जेचं प्रमाण प्रत्येक पातळीमध्ये कमी 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 होत जातं. आता समजा आपण ऊर्जा मनोरा तयार केला, तर या मनोऱ्यामध्ये प्रत्येक स्तरावरचं ऊर्जा संक्रमण कसं होतं ते बघा. सगळ्यात खालच्या स्तरावर म्हणजे जिथे वनस्पती आहेत तिथे 10,000 किलो कॅलरी एवढी ऊर्जा दाखवली आहे. मात्र पहिल्या पोषण पातळीवरच त्यातील 1,000 किलो कॅलरीज पुढे जाते. त्याच्यावरच्या पोषण पातळीवर तर फक्त 100 किलो कॅलरी आणि त्याच्यावरती 10 किलो कॅलरी पर्यंत ही घट होत जाते. म्हणजेच मूळ ऊर्जा कमी 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 होत जाते. आणि सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. तर परिसंस्थेतल्या ऊर्जेच्या या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. सर्वोच्च भक्षक मृत पावला की त्याच्या मृत शरीराचं विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा मिळते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याच्या निर्जीव शरीराचं विघटन करतात, म्हणून ते आहेत विघटक. मृत अवशेषापासून अन्न मिळवताना विघटक त्यांचं रूपांतर करतात साध्या कार्बनी पदार्थात. हे पदार्थ हवा, पाणी, माती यात सहजतेने मिळतात आणि तिथून पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात. म्हणजे पुन्हा ते पुढे अन्न साखळीमध्ये संक्रमित होतात. यावरून तुमच्या लक्षात आलं का की सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्य परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. आता कोणत्याही परिसंस्थेतला सर्वात महत्वाचा ऊर्जा स्रोत म्हणजे सूर्य. कारण सूर्याकडूनच हरित वनस्पती ऊर्जा घेतात आणि ती ऊर्जा अन्नाच्या रूपात साठवून ठेवतात. विघटकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसरीकडे, दुसरीकडून वरती अशा प्रकारे संक्रमित होते आणि विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातली कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. यानंतर जैव भू रासायनिक चक्र. परिसंस्थेतला ऊर्जेचा प्रवाह जरी एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असं म्हणतात. सजीवांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचं अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे
आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे असं रूपांतरण सतत चालू असतं. यासाठी माध्यम म्हणजे शिलावरण, वातावरण, जलावरण यांनी मिळून तयार झालेलं जीवावरण. आता जैव भू रासायनिक चक्राचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे वायुचक्र. मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळतं आणि यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प यांचा समावेश असतो. तर अवसादन म्हणजेच भूचक्र. यामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीवरची मृदा, अवसाद आणि अवसादी खडक या ठिकाणी आढळते. यामध्ये आयन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जमिनीतल्या इतर घटकांचा समावेश असतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडतं, परंतु ही दोन्ही चक्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी मात्र करता येत नाहीत. कारण का? तर नायट्रोजन वायुरूपात जसा वातावरणात आढळतो तसाच नायट्रोजन ऑक्साईड हा संयुगाच्या रूपात मृदेत आणि अवसादामध्ये आढळतो. किंवा कार्बन हा अजैविक पदार्थामध्ये मुख्यतः भूकवचातला दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा, चुनखडक यामध्ये जसा आढळतो तसा वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईड मध्येही वायुरूपात आढळतो. आता पहिल्यांदा बघूया कार्बन चक्र. कार्बनचं वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर करतात कर्बोदकात. तसंच त्या प्रथिनं आणि मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. जेव्हा शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात तेव्हा त्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, मग शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचं जीवाणू, बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो आणि पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचं अभिसरण चालू असतं. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो आणि पुन्हा सजीवांकडे जातो. कार्बन चक्रातल्या प्रमुख प्रक्रिया कशा होतील? तर कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या मदतीने त्यापासून तयार होईल ग्लुकोज अधिक पाणी अधिक ऑक्सिजन वायू मुक्त होईल आणि हा मुक्त झालेला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांच्यावर तंतुकणिकेमध्ये प्रक्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होईल, पाणी आणि ऊर्जा. दुसरं चक्र म्हणजे ऑक्सिजन चक्र. पृथ्वीवरच्या वातावरण सुमारे 21%, तसंच जलावरण आणि शिलावरण या तीनही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचं अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र. ऑक्सिजन अत्यंत क्रियाशील असून त्याचा इतर मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी संयोग होतो. रेण्वीय ऑक्सिजन O2, पाणी H2O आणि कार्बन डायऑक्साईड CO2 व असेंद्रिय संयुगे अशा सगळ्या स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातलं ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचं असतं. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियामध्ये ऑक्सिजन वापरला जातो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात म्हणून त्यांना म्हणतात ऑक्सिजीवी. आणि ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते त्यांना बिनऑक्सिजीवी म्हणतात. यानंतर नायट्रोजन चक्र. वातावरणात नायट्रोजन वायू हा सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे 78% इतका आढळतो आणि त्याचं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र. सगळे सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिनं आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये नायट्रोजन निष्क्रिय आहे आणि तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतला नायट्रोजन वापरता येत नाही. आता या चक्रातल्या प्रमुख प्रक्रिया कोणत्या? तर पहिलं म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण. नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय, औद्योगिक आणि जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट आणि नायट्राइट यामध्ये होतं. 2. अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचं विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. 3. नायट्रीकरण. अमोनियाचं नायट्राइट आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. 4. विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचं
नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होतं.